माई मी ठरवलंय आयुष्यात मला आवडेल ते करायचं. आई बाबांनी सुद्धा फ्री हँड दिलाय. म्हणाले तुला वाटेल ते कर, आमचा फुल सपोर्ट आहे. तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील, आम्हा सगळ्यांना खात्री आहे. असाच तुझा आशीर्वाद आणि सपोर्ट मला कायम हवाय. अरे तो तर आहेच आणि सदैव राहील. अगं तू आहेस म्हणून तर एवढं छान कुटुंब मिळालंय मला. रोज छान छान जेवायला खायला मिळतंय इथे. ते सगळं मनवामुळे. ती आहे म्हटल्यावर स्वयंपाकघरात जायची मला गरजच पडत नाही. खूप छान स्वयंपाक करते. ते तर आहेच. ये ये, तुझीच कंप्लेंट करत होती माई आता. म्हणजे म्हणजे म्हणत होती माई मनवा काय ऐकत नाही कोणाचं, स्वतःच खरं करत असते. काय झालं माई? अगं मस्करी करतोय तो. बस ना. ए आणि हसू आलं तर हसायचं असतं मोकळेपणाने, काय माई? आणि बाय द वे माई आता सांगत होती की तू उत्तम डान्स सुद्धा करतेस, सोशल वर्क करतेस, गाणं तर तू म्हणतेस. एवढ्या कमी वयात किती अचीव केलंयस तू. गरीब मुलांसाठी शाळा पण चालवतेस ना तू. हो. वा, खरंच म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मस्त बसून आयुष्याची मजा घेतली असती. पण तू काम करतेस. कुठून मिळालं एवढं इन्स्पिरेशन? बाबांमुळे करते मी हे सगळं. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींमुळे मला सुद्धा खूप समाधान मिळतं, म्हणून करते. करायचंय. ते मला आवडेल तुझ्या शाळेत कधीतरी यायला. नेशील मला? सध्या नाही जात मी शाळेत. पण गाणं तर म्हणत असशील ना? एक गाणं होऊन जाऊ दे, काय माहित. नाही नाही तसं नाही. पण ए पण बिण काही नाही, एक गाणं म्हणायला काहीच हरकत नाहीये. सांग ना माहितीला. अगं मनवा, गा ना एखादं. काय माहित तुम्ही, पण नाही नको. अगं मनवा, म्हणतोय तर गा ना थोडस. अगं तू काय आमच्या समोर गायला लाजतेस की काय? नाही तसं काही नाहीये. पण असं काय करतेस? आता तुझ्या आईने म्हटलं असतं तर गायलं असतंस की नाही? ठीक आहे, गाते. म्हण. हा. लेक गुणाची अशी ती, तिची फसगत झाली. झाला भरतारच वैरी, दशा ही परीत झाली. अशी वेडी तिची प्रीत, पुरी संसाराची आस. वाट पाहे भरताराची, ठेवी पालथा ग पेला. सांज वेळी हुंबऱ्यात. थांबलात का? मी सहजच गात होते. विचारलंय मी. राजवीर, अरे ऐकून तरी घे ना. माई आपण नंतर बोलू. अरे मीच तिला ऍक्च्युली. तुझ्या रूम मध्ये चल, मला बोलायचं. काय कसं चाललंय? छान चाललंय. ग्रेट. तुला काही बोलायचंय का माझ्याशी?
मला वाटलं स्मार्ट आहेस तू, न बोलता गोष्टी कळतात तुला. नाही कळलं मला. ड्रायव्हिंग येतं का तुला? ड्रायव्हिंग? ड्रायव्हिंग येतं का तुला? काय झालंय? नाही झालं काही नाहीये. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून एका नियमाची आठवण करून द्यायची आहे तुला. समजलो नाही मी. समजवतो ना मी. तुला गाडी चालवताना मजा येते म्हणून रस्त्यावर दुसऱ्याला त्रास होईल अशी गाडी नाही चालवत ना तू. अशी गाडी कोण चालवेल? तेच तू चालवू नये म्हणूनच सांगतोय तुला. आपल्याला जिथे जायचंय तिथे शांतपणे जायचं. उगाच अशी गाडी नाही चालवायची ज्याने दुसऱ्याला त्रास होईल. कळलं? तुला आवडत नाही माहित नव्हतं मला. पुढच्या वेळी नाही होणार असं. गुड फॉर यू. मुद्दाम करताय ना तुम्ही? काय बोलताय तू? या घरात काय करायचं आणि काय नाही करायचं एवढं साधं कळत नाही तुम्हाला. नवीन आहात तुम्ही. राजवीर, मी त्या मुलाला गोष्टी माहित नाही आपल्या घरातल्या. पण तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला माहिती आहे ना सगळं. मग का गायलात तुम्ही? मी नव्हते गाणार. त्यांनी आग्रह केला. हे मोहिते पाटलांचं घर आहे म्हणवा. कोणी आग्रह केला म्हणून गायला स्टेज नाही ऑर्केस्ट्राचं. त्या सगळ्या फालतू गोष्टी मला आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, गाणं वगैरे या घरात खपवून घेणार नाही आम्ही. आणि मला गायचं असेल तर मी कुठं जायचं? काय बोललात तुम्ही? पुन्हा बोला. मला गायचं असेल तर कुठे जायचं मी? या घराच्या बाहेर पडू शकत नाही तुम्ही म्हणवा. आणि गाणं मी या घरात चालू देणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. शक्य नाहीये. तुम्हाला कळतंय का म्हणवा तुम्ही काय बोलताय? राजवीर, अति होत आहे. अति तुम्ही करताय म्हणवा. मुद्दाम करताय ना हे सगळं. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कालपर्यंत ह्या घरामध्ये तुम्हाला जे आवडतं ते होत होतं. मी अडवत नव्हतो, कारण ते मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेला शोभणार होतं. पण आता तुम्ही गाण्याचं म्हणताय. तुम्हाला शेवटचं सांगतोय मी, या सगळ्या गोष्टी विसरायच्या. पण मला आवडणाऱ्या गोष्टी मी का विसरायच्या? विसराव्या लागतील. मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेसाठी या सगळ्या गोष्टी तयार प्रतिष्ठा कशी जपायची मला कळतं राजवीर. मला वाटलं नव्हतं मला तुम्हाला सगळं सांगावं लागेल, पण आज सांगावं लागतंय. मी अशी कामं कधीच करणार नाही ज्यामुळे आपल्या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल किंवा घराण्याला मान खाली घालावी लागेल. असं मी कधी वागलेही नाहीये आणि कधी वागणारही नाही. एवढाही विश्वास नाही उरलाय का माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझ्यावर असं म्हणायचं ना तुम्ही? मग आता काय झालं? मला उलट बोललेलं आवडत नाही मला. त्यामुळे इथून पुढे मी अख्खा फोन घेणार नाही. तुमच्या लिमिट्स मध्ये राहा तुम्ही.
ओ, मी बसू ना या खुर्चीवर? नाही म्हणजे काय, अजूनही तू या कंपनीचा मालक आहे, कारण आपलं डील पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे यू हॅव ऑल राईट्स. नाही म्हणजे तुला असं फील वगैरे हवाय का की अजूनही तू या कंपनीचा मालक आहे याचा? गुड, आय लाईक इट. सो हाव आर यू? मला वाटलंच होतं तू कंपनी माझ्या नावावर करण्याचं डिसिजन घेशील. सुष्मिता, ठरवलं तर मी पण बरंच काही बोलू शकतो, पण आता मी शांत बसू. अरे तू बोलू शकतोस, अरे हक्क आहे तुझा. बरं तू बोल, मी तुझं सगळं म्हणणं ऐकते. नाही, आता त्याची काही गरज नाही. का? आपण ज्या कामासाठी भेटलोय त्याबद्दल बोलूयात. अरे चिडतोस कशाला नितीश तू? मला तर तुझं ना कौतुक वाटतं. अरे नितीश, डोंट वरी, तू करेक्ट डिसिजन घेतलास. तुझ्या जागी मी जरी असते ना तरी मी सुद्धा हाच डिसिजन घेतला असता. चुकीचं काय बोलतेय मी? नाही, काही नाही, आपण व्यवहाराचं बोलूयात. बोलायचं काय त्यात? आणि डोंट वरी, तुला चांगलेच पैसे मिळतील. पण माझी स्वप्न मला परत नाही ना मिळणार. ओ माय गॉड, हाऊ ड्रामॅटिक. बोलूयात आपण व्यवहाराबद्दल. तर कंपनीच्या व्यवहारातून बाहेर पडून प्रॉफिटचा चेक घ्यायची खूपच घाई झाली नितीश तुला तर. एनिवेज, आय एम सो सॉरी, मी तुला विचारलंच नाही. बघ तुला टी कॉफी काही घेणार का? नकोय मला. असं कसं नितीश? मला वाटलं की आज आपल्या ऑफिसमध्ये तुझा शेवटचा दिवस आहे, तर कुछ तो बनता है. चाय कॉफी ठीक आहे, तुझ्या कामासाठी आलाय त्यावर बोलूया आपण. आता तू ही कंपनी माझ्या नावावर करतोय, त्यामुळे त्याचा मोबदला म्हणून मी तुला 30 लाख रुपये द्यायचं ठरवलंय. फक्त 30 लाख? एक्सक्यूज मी, ऍक्च्युली मी तुला 25च देणार होते. पण काय नितीश, तू माझा खूप चांगला मित्र आहे आणि या कंपनीसाठी मेहनत घेताना पाहिलंय मी तुला. सो मी ठरवलं की 5 लाख अजून थोडे एक्स्ट्रा देऊन टाकू. अँड आय थिंक दॅट्स क्वाईट इनफ फॉर यू. चालेल ना? आता तू माझ्या इतकी डोक्यात गेलीस ना, तशी बार्गनिंग करण्यात सुद्धा मला इंटरेस्ट नाही. चला, म्हणजे मी तुझ्या आता मनात नाही तर डोक्यात आहे. बट गुड. नितीश, अगदी मिनिट, मला ह्यावर तुझ्या सह्या लागतात. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि हा तुझा 30 लाखांचा चेक. कॉंग्रॅच्युलेशन्स. So finally, Sushmita is back. मला वाटलं स्मार्ट आहेस तू, न बोलता गोष्टी कळतात तुला. तुला गाडी चालवताना मजा येते म्हणून रस्त्यावर दुसऱ्याला त्रास होईल अशी गाडी नाही चालवत ना तू.
आपल्याला जिथे जायचंय तिथे शांतपणे जायचं. उगाच अशी गाडी नाही चालवायची ज्याने दुसऱ्याला त्रास होईल. काय रे, काय झालं? कसला विचार करतोय नाही काही नाही. राजवीर? निघालास? बस ना माई, तू उभी काय? हो. काय म्हणाला राजवीर? काही नाही, जनरल. नक्की? हो नक्की. पण माई ऐक ना, तू इथे मला कसलीही कमी पडू दिली नाहीस. पण आता मला असं वाटतंय ना की मी हॉटेलला शिफ्ट व्हावं. हे बघ, तू असा भलता विचार नको करू. अगं माझ्यामुळे उगाच कोणाला अडचण नको. अरे हे तुझंच घर आहे, तेव्हा अडचण येण्याचा प्रश्न येतोच कुठे? तसं नाही माई, पण मग कसं? माई मला खरंच नाही आवडणार माझ्यामुळे कोणाला त्रास झाला तर. ठीक आहे, तुझी इच्छा. जायचं तर जा तू. मोठ्या तोऱ्याने सांगितलं होतं तुझ्या आजीला, त्याला इथे पाठव, त्याला काही अडचण येणार नाही म्हणून. पण जाऊ दे, ती रागावली तरी समजूत काढीन मी तिची. तू जा. जो काही वाईटपणा घ्यायचा ना तो मी घे. इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं ना तुझ्याकडून शिकावं कोणी. अगं मस्करी करतोय मी तुझी. इतक्या वर्षांनी भेटलोय तुला, असं कसं सोडून जाईल? नक्की नाही ना जाणार? नक्की. मला वाटलं राजवीर तुला काहीतरी बोलला. कसं आहे ना कैवल्य, राजवीरला काही गोष्टी नाही आवडत, पण त्यासाठी तू वाईट वाटून घेऊ नकोस. राजवीर थोडा रागावतो, थोडी चिडचिड करतो, पण मनाने तसं चांगला आहे. अगं माई, किती काळजी करतील सगळ्यांची. डोंट वरी, काही बोलला नाहीये तुम्हाला. मग ठीक आहे. हा. आहे मी रूम मध्ये. हो. हे मोहिते पाटलांचं घर आहे म्हणवा. कोणी आग्रह केला म्हणून गायला स्टेज नाही ऑर्केस्ट्राचं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, गाणं वगैरे या घरात खपवून घेणार नाही आम्ही. कालपर्यंत या घरामध्ये तुम्हाला जे आवडतं ते होत होतं, मी अडवत नव्हतो, कारण ते मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेला शोभणार होतं. तुम्हाला शेवटचं सांगतोय मी, या सगळ्या गोष्टी विसरायच्या. कैवल्य, या ना. सॉरी, डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, मी जस्ट बसलेच होते. ऍक्च्युली मी तुला कॉम्प्लिमेंट द्यायला आलो होतो. कशाबद्दल? अगं कसला गोड आवाज आहे तुझा. थँक्यू. आणि बाय द वे, पथनाट्य कधी आहे परत? मला बघायला आवडेल. नाही, मी आता नाही करत पथनाट्य. का? वेळच नसतो ना, त्यामुळे. वेळ मिळत नसतो ग, काढायचा असतो वेळ. तसं नाही, घरची पण खूप कामं असतात. तो चल चल, एवढी माणसं आहेत घरात आणि हे काय उत्तर देतेस? कमाल आहे. नाही, खरंच वेळ नसतो. बर, तुला वाटेल तेव्हा सांग मला खरं कारण. आणि सॉरी, खूप आग्रह केला मी तुला गाणं म्हणायला. नाही नाही, सॉरी कशाला म्हणताय? बर, येतो मी, थोडं काम करतो. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. कैवल्य, काय? नाही काही नाही. चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या, बोलायचं ते बोल. राजवीर फार काही बोलले नाही ना तुम्हाला? खरं सांगू, खूप बोलला तुम्हाला. खूप वाईट वाटलं का मला? काय? मस्करी करतोय, काही नाही बोलला. हे सॉरी टू से, तुझा नवरा हिटलरची आठवण करून देतो. फक्त हिटलरची मिशी छोटी होती, राजवीरच्या मिशा मोठ्या आहेत. ते काही हिटलर वगैरे नाहीये. त्यांचं
त्यांचं खूप जास्त प्रेम आहे माझ्यावर. अगं, म्हणजे किती लकी आहेस तू, एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय तुला. आलो मी.